Welcome to PMG Educational Channel. Today we will learn Standard 4th Subject English. Chapter name is Building Sentences, page number 53. आज आपण इयत्ता चौथीचा बिल्डिंग सेंटेन्सेस हा घटक पाहूया. तर मुलांनो, इयत्ता पहिली ते चौथीचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर आज आपण बिल्डिंग सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूया. चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे आपल्याला समोर जे हाऊस दिसत आहेत 3 कलरचे, त्यावर काही शब्द आहेत. त्या प्रत्येक हाऊस घरातील एका वेळी एक शब्द घेऊन त्याच्या वाक्य तयार करायचं आहे. आपण पहिलं वाक्य तयार करूया. द लायन स्लेप्ट अंडर द ट्री. द माऊस रॅन टू द ऑल. अ कॅट जम्प्ड फ्रॉम द ट्री. अ डॉग क्लाइम्ब ऑन द ऑल. अमित वॉक्ड टू द ऑल. Nina fell from the tree. A few men slept under the tree. Some children ran to the hall. आपण आणखीनही वेगवेगळे शब्द घेऊन वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता खालचं पाहूया आपण. चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. तर इथेही आपण प्रत्येक घरातील एक एक शब्द घेऊया आणि एक मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य तयार करूया. आय विल सिंग टुमारो. वी विल स्टडी टुडे. यू विल लिव्ह टुनाईट. ही विल प्ले ऑन द डे आफ्टर टुमारो. सी विल वॉश 2 days आफ्टर टुमारो. इट विल पेंट ॲट वन्स. They will speak soon. I will write later. We will make it tomorrow. अशा प्रकारे प्रत्येका घरातील एक एक वाक्य, एक एक शब्द घेऊन आपण अर्थपूर्ण वाक्य तयार केलेले आहे. तुम्ही आणखीनही त्यातील एक एक शब्द घेऊन मी सांगितल्या त्यापेक्षा वेगळा शब्द घेऊन वाक्य अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. Thank you.